2024ला लोकसभेचं इलेक्शन जेव्हा चालू होतं आणि भाजप म्हणत होतं अब की बार 400 पार. 400 पार म्हणजे 400च्या पुढे जर यांचं खासदार निवडून आले असते तर यांनी संविधान बदललं असतं. तुम्ही संविधानाचा मुख्य गाभाच या डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्याचा जो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करत होता त्यातून तुम्ही संविधानच बदलण्याचा प्रयत्न चालू होता हे आपल्याला म्हणावं लागेल. या बिलामध्ये जी काही गडबड केली, कुठेतरी 29ला आपण निवडून येणार नाही ही कुठेतरी भूमिका भाजपची दिसते. आणि हे ठामपणे मी सांगतो, कदाचित भाजपचा प्रयत्न होता पटपट ह्या गोष्टी करायच्या आणि इलेक्शन 2027 नाही तर 28लाच आपण लावायचं, महिलांचं नाव पुढं करायचं, महिलांचं मत आपल्याकडे घ्यायचं, डिलिमिटेशन मधून विरोधकाचे जे उमेदवार आहेत ते पाडायचे आणि 27-28 मध्ये इलेक्शन प्रीपोन करायचे, असा म्हणजे आधी ओढायची असा केविलवाना प्रयत्न कदाचित या सर्व गोष्टींच्या पाठीमागे होता असं काही तज्ञांचं मत आलेलं आहे.